नेचर एवढा सुंदर आहे ना, तो आपल्याला इतक्या गोष्टी शिकवतो ना, ते आपल्याला कधी कधी समजतच नाही. 5-6 दिवसापूर्वी मी बाहेर गेले होते आणि बघू शकता इथं ते पाणी न घातल्यामुळे सगळं सुकलेत झाडं. पण नंतर मी हळूहळू पाणी घातलं, म्हटलं असू देत, तोडूया नको आपण झाडं. ही सर्व गुलाबाची आहेत, काय काय ही बघा, ही सगळी गुलाबाची आहेत. मग पाणी घालत राहिले, मी पाणी घालत राहिले आणि आत्ता बघू शकता त्या झाडांनी पण गिवअप नाही केलं आणि मी पण गिवअप नाही केलं. झाडांना मस्त सुंदर अशा कळ्या आणि फुलं येत आहेत, नवीन पालवी आली. बघा बघा, सगळी पूर्ण झाडं अशी सुकली होती. पूर्ण हे जसं झाड सुकलं आहे ना, तशी पूर्ण झाडं सुकली होती. आणि पाणी घालून बघा त्यांना नवीन पालवी आली. तर बघा तुम्ही, नवीन पालवी, नवीन मस्त गुलाबाच्या कळ्या आल्या आहेत. हे बघा इथं पण बघा, असं ही पूर्ण जशी काठी सुकली ना, तशी पूर्ण ही झाडं सुकली होती. नेचर आपल्याला काय शिकवतं, कधीही गिवअप करू नका. किती तरी सुकला तरी त्यांची जुनी पानं जी सुकलेली आहेत ती झाडून टाका आणि नव्या उभेदेने पुन्हा उभं राहा. आणि नंतरचं जे दृश्य असेल, इतक्या जास्त कळ्या आल्या आहेत ना, खूप जास्त. बघा बघा तुम्ही, भरपूर कळ्या आल्या आहेत, एवढं सुंदर कळ्या आल्या आहेत. आणि आता ते फुलल्यावरती ते एवढं सुंदर दिसणार आहे ना, खूप सुंदर दिसणार आहे. ह्याच्यातून काय शिकायला मिळतं, तर कितीही काही कठीण प्रसंग आले ना तरी रून जाऊ नका, प्रयत्न करत राहा. आणि प्रयत्न करून नंतर जे तुम्हाला दृश्य मिळेल ना, ते अतिशय सुंदर असेल, अविस्मरणीय असेल. ते मला या झाडांकडून शिकायला मिळालं, म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलं. थँक्यू.